चला आज आपण मस्त अशी कांद्याची पात बनवूया। कोणतेच मसाले न वापरता फक्त मुगाची डाळ घालून कांद्याची पात बनवूया। तर कढईमध्ये तेल घेतले, त्यानंतर मोहरी टाकली, मग लसूण बारीक करून घेतला आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यायची, ती पण टाकायची। मस्त दोन्ही लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। आणि मग कांद्याची पात टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं। व्यवस्थित कांद्याच्या पातीला परतून घ्यायचं जोपर्यंत ती अशी बारीक होत नाही तोपर्यंत। आणि मग मुगाची डाळ टाकून घ्यायची। मुगाची डाळ टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची डाळ। आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचे, म्हणजे डाळ थोडीशी वाफल्या जाईल आणि कांद्याची पात रेडी आहे।